धार्मिक श्रद्धेनुसार शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी वैभव लक्ष्मी व्रताचे पालन केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. दीर्घकाळ प्रलंबित कामं किंवा येणारे अपयश, घरातील कलह यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करावे असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. वैभव लक्ष्मी व्रत महिलांव्यतिरिक्त पुरुषही करू शकतात. हे व्रत आपल्या क्षमतेनुसार 11 किंवा 21 शुक्रवारी ठेवता येते. तुमचे जीवन सर्वार्थाने सुखी व समृद्ध करणारे हे व्रत म्हणजेच वैभव लक्ष्मीचे व्रत. हे व्रत म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे साधन आहे. वैभव लक्ष्मी व्रत हे देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी केले जाते. अनेक स्त्रिया आणि भक्त या व्रताचे पालन आपल्या जीवनातील एखादी खास इच्छा पूर्ण व्हावी, आर्थिक स्थिती सुधारावी किंवा कुटुंबात सुख शांती नांदावी या हेतूने करतात. व्रताचे शेवटचे 11वे किंवा 21वे शुक्रवारी उद्यापन करून व्रताची सांगता केली जाते. कुठल्याही 11 किंवा 21 सलग शुक्रवारी हे व्रत श्रद्धापूर्वक केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदू लागते. त्याचबरोबर आता श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावणातील शुक्रवारी हे जर तुम्ही व्रत चालू केले तर खूपच फलदायी ठरते. लक्ष्मी ही सर्व मनोरथांची साधिका असल्याने तिच्यामुळेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत मनोभावे केल्याने त्यांना अनेकदा फायदा झालेला आहे. अशी प्रभावी व्रताची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर श्री वैभव लक्ष्मी व्रतासंबंधीचे काही नियम आहेत. श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने व प्रसन्नतेने करावे व ते करताना इतरांच्याही कल्याणाची भावना ठेवावी. स्त्री पुरुष कोणालाही हे व्रत करता येते. सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगले. घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणीही स्त्रीने अथवा कुमारिकाने हे व्रत केले तरीही चालते. हे व्रत करण्यास शुक्रवारीच सुरुवात करावी. आपण 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार हे व्रत करणार ही मनाशी संकल्प करून ठरवायचे आहे. 21पेक्षाही अधिक शुक्रवार करता येते किंवा उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून हे व्रत करता येते. ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे. गुरुजींची आवश्यकता नाही. पूजाविधी आपण पुढे पाहणार आहोत. तर व्रत सुरू केल्यावरती शुक्रवारी गावाला जावे लागले, प्रवास करणे आवश्यक झाले तर तो शुक्रवार सोडून द्यायचा आहे. त्या दिवशी मनात नामस्मरण करायचं आहे व पुढील शुक्रवार करायचा आहे. मात्र एकूण जेवढ्या शुक्रवारी पूजेचा संकल्प आहे तेवढे पुरे करायचे आहेत. व्रताच्या वेळेस जर मासिक पाळीची अडचण स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते, अशा वेळी तो शुक्रवार सोडून द्यायचा आहे व नंतरचे शुक्रवार व्रत करायचे आहेत. संकल्पित संख्या पूर्ण करायची आहे. सुतक असल्यास व्रत करू नये. सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी हे व्रत करावे. संकल्पित संख्या लक्षात ठेवायची आहे. कोणत्याही अडचणींमुळे एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करू नये. पुढील शुक्रवारी करावे व एकूण संख्या आपल्याला पूर्ण करायची आहे. लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे या पुस्तकात आहेत. त्या स्वरूपात व्रतपूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करायचं आहे व श्रीयंत्राला वंदन करायचं आहे. व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे म्हणजे उपाशी राहू नये. उपवासाचे पदार्थ खायचे आहे. दूध, केळी, फलाहार करायचा आहे आणि संध्याकाळी पूजन झाल्यावरती आपल्याला उपवास सोडायचा आहे. व्रतधारी व्यक्तीला वयामुळे, आजारामुळे अगर कोणत्याही कारणाने उपवास करणे सोसत नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल. जे करायचे ते मनोभावे करावे म्हणजे झाले. व्रतशास्त्र शुद्ध रीतीने करायचे आहे. ठराविक संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करायचं आहे. घरात सोन्याचे अगर चांदीचे दागिने नसतील तर रुपयाचे नाणे कलशावर वाटेत पूजेसाठी आपण ठेवू शकतो. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकांना बोलावून कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी रूप मानून त्यांचा सत्कार करायचा आहे. 7, 11, 21, 51, 101 यापैकी एका संख्येची पूजाव्रताची नवीन पुस्तके त्यांना द्यायची आहेत. व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे. मनात नामस्मरण ठेवावे. अंतर्बाह्य शुद्धता ठेवावी व सर्व मनोभावे करावे. पूजेला सुरुवात करण्याआधी आपण पूजेला लागणारे साहित्य पाहून घेऊया. देवपूजेसाठी शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या म्हणजे कलश, श्रीयंत्राचं चित्र किंवा तांब्याचे श्रीयंत्र, शंख, घंटा, तेलवातीसह समई, निरांजन, तुपवातीसह पाण्याने भरलेला तांब्या, ताम्हण, फुलपात्र, पळी, वाटी व त्यात अक्षदा व दागिना. आपल्याला उगळलेला गंध, धुतलेले शुभ्र अक्षदा, पांढरे शुभ्र कापड, चौकोनी रुमाल, बेल, फुले, तुळशीपत्र, मंजिरी, प्रामुख्याने तांबडी फुले,
हळद कुंकू, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, फुलवाती, कापूर आरती, विड्याची देठाची पाने, 2 सुपाऱ्या, दूध, दही, मध, साखर, तूप किंवा पंचामृत, जानवे, केळी, नारळ, आंबे असल्यास किंवा इतर फळे, शमी, आगाडा, पत्री, कापसाची वस्त्रे, एक काळीपिटी आणि गोड नैवेद्य. तर पूजा मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. आपले तोंड पूर्वेकडे करून पाठ अगर चौरंग मांडायचा आहे. आपणास बसण्यास पाठ अगर आसन घ्यायचं आहे. चौरंग पुसून त्याच्यावरती लाल पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. चौरंगाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. तर इथे पहा, महालक्ष्मीचा मी इथे फोटो घेतलेला आहे. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे गणपती बाप्पांची स्थापना करूया. गणपती बाप्पांना मी पंचामृताने पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची इथं आपण स्थापना केलेली आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुलं आणि वस्त्र अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करून पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी प्रथम आपल्याला हातपाय धुवून धुतवस्त्र अथवा सोवळे नेसून कपाळी गंध लावायचा आहे. घरातील वडील माणसांचा नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला चौरंगापाशी यायचं आहे. पुस्तकात छापलेल्या देवीच्या 8ही चित्रांना आपल्याला वंदन करायचं आहे. श्रीयंत्राला नमस्कार करायचा आहे. यानंतर इथे आपल्याला तांदळाची गोल अशी रास घालायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकवाच्या साह्याने आपण स्वस्तिक काढायचं आहे किंवा कमल काढायचं आहे. तर इथे मी हळदी कुंकू वाहिलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला तांब्या भरून ठेवायचा आहे. त्याच्यावरती मी 5 नाम कुंकवाचे ओढलेले आहेत. हळद कुंकूचे नाम ओढायचे आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि आपल्याला 1 फूल व्हायचं आहे. याचबरोबर दुर्वा व्हायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे. यानंतर एका ताम्हणामध्ये किंवा छोट्याशा प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि ही प्लेट आपल्याला त्या तांब्यावरती ठेवायची आहे. त्या अक्षदांवरती आपल्याला चांदीचं नाणं किंवा साधं नाणं असलं तरीही चालेल आणि त्याचबरोबर 1 सोन्याचा दागिना ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर असं चांदीचं नाणं नसेल तर 1 रुपया ठेवला तरीही चालू शकतं. गेजा वस्त्र अर्पण करायचं आहे. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपं आहेत. तसेच लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिशय प्रिय आहे. त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभवलक्ष्मीच आहे. व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करायचं आहे आणि श्रीयंत्र ही आपल्याला इथे पूजेमध्ये मांडायचं आहे. श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर या पुस्तकामध्ये एक श्रीयंत्राचं चित्र आहे. त्याचीही आपण पूजा करणार आहोत. व्रताच्या दिवसात सकाळपासून जय लक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा आपल्याला करायचा आहे. कलशाच्या डाव्या बाजूस घंटा आणि उजव्या बाजूस आपल्याला शंख ठेवायचा आहे. पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला तांदूळ ठेवत त्यावरती गणपती बाप्पा ठेवायचे. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीही आपण ठेवू शकतो. सुपारीच्या डाव्या बाजूस 2 देठाची विड्याची पाने ठेवून त्यावरती नाणे व सुपारी यांचा विडा ठेवायचा आहे. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्य एका मोठ्या ताटात घ्यायचं आहे. पंचामृत आपल्याला तयार ठेवायचं आहे. धूप, दीप, कापूर, आरती सर्व तयार ठेवायचं आहे. 1 नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर उजव्या हातावरती थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. 1 फूल घ्यायचं आहे आणि व्रताचा संकल्प करायचा आहे. वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करणाऱ्यांनी श्रीयंत्राचे व लक्ष्मीच्या अनेक रूपांचे जसे धनलक्ष्मी अथवा वैभवलक्ष्मी, गजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, विजयालक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी यांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करायचं आहे आणि आपण व्रतास सुरुवात करणार आहोत. संकल्प करून झाल्यानंतर पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्तवनाचा पाठ करायचा आहे. वाटेतील दागिना अगर रुपयाचे नाणे असेल ती लक्ष्मी, त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध, तांबडी फूल, पुष्प, अक्षदा इत्यादी वाहून पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. वाटीत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे. फुलाने पाणी शिंपडायचं आहे. नंतर विविध फुले विशेषतः तांबडी फुले, अक्षदा, दुर्वा इत्यादी आपल्याला व्हायचं आहे. धूप, दीप, निरांजन ओवाळायचं आहे.
कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेला असेलच त्यावरही पळीने पाणी घालायचं आहे. लक्ष्मी स्तवनाचा पुढील श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. हा श्लोक आपल्याला वैभव लक्ष्मी माता व्रतकथा आहे या पुस्तकात दिलेला आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायचं आहे. श्लोकाचा भावार्थ असा आहे की लाल कमळात जिचा वास आहे, जी सुशोभित आहे, जी प्रखर तेजाने युक्त आहे, जी आरक्त वर्णाची असून जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहेत, जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्रमंथनातून प्रकट झाली आहे, जी स्वतः श्री विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे व अत्यंत पूजनीय आहे, अशा हे लक्ष्मी माते माझे रक्षण कर. हे वैभव लक्ष्मी मातेचे व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध आहे. मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते. बहुतांश महिला या पुस्तकाच्या आधारे हे व्रत करतात. पहिल्या शुक्रवारपासून पुढील 11 किंवा 21 शुक्रवार उपवास धरून हे व्रत करायचं आहे. दर शुक्रवार उपवास करणाऱ्यांनी एक वेळचे जेवण घेऊन सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस विधिवत पूजा मांडून या पुस्तकातील मंत्रोच्चार आणि मातेची महती सांगणारी एखादी गोष्ट वाचायची आहे. ही पूजा मांडून आरती केल्यानंतरच जेवण करून उपवास सोडायचा आहे. असे निश्चित केलेले 11 किंवा 21 शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रतविधी आणि व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन करून सांगता केल्यास हे व्रत निश्चितच फलदायी ठरते. आपले मन मात्र सात्विक हवे. व्रतकाळात घरातील वातावरण निर्मळ, शांत आणि आनंदमय ठेवा. विशेषतः म्हणजेच उद्यापनाच्या वेळी आपणाला जे पुस्तक भेट आले त्याचा वापर व्रत करण्यासाठी करू नका. भेट मिळालेली पुस्तके पवित्र नदी अशा स्वच्छ ठिकाणी, कोणाचाही पाय लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला विसर्जन करायचं आहे. श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत पूर्ण श्रद्धेने करायचं आहे. मनात चांगले संकल्प निर्माण करावेत. सर्वाच्या कर्तृत्वाचा भाव आपल्या व्रतात असावा. आपले मनोरथ पूर्ण हो अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेने देवीची कृपा प्राप्त होईल आणि आपले इच्छित कार्य पूर्ण होऊ शकेल. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच पूजा मांडून मंत्रोच्चार, कथा सांगितली जाते. 7 किंवा 11 महिला किंवा कुमारिकांना गुळाचे नैवेद्य, फळं आणि वैभव लक्ष्मी मातेची पुस्तिका देऊन या व्रताचे उद्यापन करायचं आहे. उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यायचा आहे. आपण उपाशीच राहिले पाहिजे अथवा फराळाचेच खायला हवे असा हट्टास नसावा. या व्रतातील उपवास कसे करावे याचीही माहिती पुस्तकात दिलेली आहे. साधारण 11 शुक्रवारचे व्रत हे 3 महिन्यात पूर्ण होते. हे लक्ष्मी माते माझी गोड भक्ती मानून घे, आमच्या घरात तू वास्तव्य कर, अशी हात जोडून आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला आरती करायची आहे. गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर, गूळ, खडीसाखर यापैकी काहीही चालते. नंतर आपल्याला आरती करून 11 वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील आणि आलेल्या भक्तांना प्रसाद वाटायचा आहे. अशी पूजेची सांगता करावी. वाटेतील दागिना अथवा रुपया काढून घ्यायचा आहे. लोटेतील पाणी तुळशीला ओतायचं आहे. पाटावरील तांदूळ एखाद्या ताटलीत पक्ष्यांना घालायचं आहे. म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण झाले असे 11 किंवा 21 शुक्रवारी करायचं आहे. तुम्ही म्हणाल अशा करण्याने काय होणार, पण ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही. केशराच्या एका लहानशा काडीने दुधाचा रंग व स्वाद येतो. त्याचप्रमाणे व्रत साधे, सोपे व लहान असले तरी त्याचे फळ महान आहे. उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या शुक्रवारी 7 सुवासिनींना हळद कुंकू द्यायचं आहे, खिरापत द्यायची आहे आणि व्रताची एक प्रत आपल्याला भेट म्हणून द्यायची आहे. आपल्यामुळे जेवढ्या जास्त भगिनी हे व्रत करतील व समाजात मानसिक शांती नक्कीच नांदेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्रतधारकांनी लक्ष्मी मातावर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवायची आहे आणि माझी मनोकामना माता पूर्ण करेल असा दृढ आपल्याला संकल्प करायचा आहे. माता वैभव लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न हो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.